So good morning all. Today we will continue our lesson, that is speech on Indian independence. Yesterday we had seen that Pandit Nehru told us that our first thoughts goes to the architect of India. Then further he told us that our next thought must go to the unknown volunteers and to the soldiers of freedom who have just served India unto their death without praise and reward. And after that, he told us, he stated in this lesson that the third thought, we must also think about the brothers and sisters who have been cut off from us by political boundaries. म्हणजे आपण आपल्या त्या भावांबद्दल, त्या बहिणींबद्दल आपण विचार करायला पाहिजे किंवा आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, जे की पॉलिटिकल बाउंड्रीजनं आपल्यापासून दूर ढकलल्या गेले. आणि तुम्हाला काल सुद्धा मी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश अखंड भारताचा काय म्हणू आपण त्याला एक भाग होते, परंतु भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु तरीही पंडित नेहरू असं सांगतात की दे आर ऑफ अस अँड विल रिमेन ऑफ अस व्हॉट एव्हर मे हॅपन. म्हणजे ते बहीण आणि भाऊ आपलेच बहीण भाऊ होते आणि आपलेच बहीण भाऊ म्हणून ते राहणार आहेत. व्हॉट एव्हर मे हॅपन म्हणजे जे काय घडेल ते घडेल, परंतु ते आपलेच भाऊ बहीण होते, आहेत आणि राहणार आहेत. अँड वी शॉल बी शेअर्स इन देअर गुड ऑर इल फॉर्च्यून अलाइक. शेअरर्स म्हणजे ज्याला म्हणू आपण कॉन्ट्रीब्युटर्स, आणि आपण त्यांच्या सुख आणि दुःखामध्ये नेहमीच कामात येऊ असं पंडित नेहरूंना वाटते. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. नाउ वी विल मूव्ह फर्दर. द फ्युचर बेकन्स टू अस. बेकन्स मीन्स खुणेने बोलवलं. द फ्युचर बेकन्स टू अस. आपलं जे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून आपलं भविष्य आता आपल्याला खुणेने बोलवत आहे. Whither do we go and what shall be our endeavor? Now means to what place or where do we go? आपण कुठं आता गेलं पाहिजे किंवा कुठेही गेलं, and what shall be our endeavor म्हणजे आपण कुठं गेलं पाहिजे आणि आपलं नेमकं एंडिवर आपलं कार्य कोणतं असायला पाहिजे असा प्रश्न पंडित नेहरू विचारतात. टू ब्रिंग फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी टू द कॉमन मॅन, टू द पीझंट्स अँड वर्कर्स ऑफ इंडिया, to fight and end poverty and ignorance and disease, to build up a prosperous, democratic and progressive nation, and to create social, economic and political institutions which will ensure म्हणजे खात्री देणे, justice म्हणजे न्याय, and fullness of life to every man and woman. So further he stated that whither do we go and what shall be our endeavor means आपण आता कुठे जायची आणि आपलं what shall be our endeavor आपला प्रयत्न काय असला पाहिजे असा प्रश्न ते स्वतःलाच विचारतात आणि पुढे म्हणतात to bring freedom and opportunity to the common man means for what we where to go. Okay, for what we where to go to bring freedom and opportunity to the common man. म्हणजे आपल्याला जर सामान्य माणसाला संधी उपलब्ध करून द्यायची असेल, सामान्य माणसाला स्वतंत्र उपलब्ध करून द्यायचं असेल तर आपण कुठं गेलं पाहिजे, म्हणजे आपण कुठे जायचं आणि आपण काय करायचं. तर पुढे पंडित नेहरू सांगतात जर आपल्याला सामान्य माणसाला स्वतंत्र उपलब्ध करून द्यायचं असेल, स्वतंत्र द्यायचं असेल, संधी उपलब्ध करून द्यायची असेल किंवा असतील तर कोणाला? टू द कॉमन मॅन, टू द पीझंट्स अँड वर्कर्स ऑफ इंडिया. पीझंट्स मीन्स ज्याला म्हणतो आपण शेतकरी. भारतातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना आपण स्वातंत्र्य आणि संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. टू फाईट अँड एंड पॉवर्टी, आपण दारिद्र्य विरुद्ध लढलो पाहिजे आणि दारिद्र्य त्याच्यानंतर एंड पॉवर्टी अँड इग्नोरन्स अँड डिसीज, आपण अशा पद्धतीनं ह्या सगळ्या आजारांबद्दल लढलो पाहिजे जेणेकरून आजार कोणते
तर पॉवर्टी मीन्स दारिद्र्य, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि डिसीज म्हणजे रोग. आपण ह्या आजारांविरुद्ध जर लढलो तर हे आजार संपुष्टात येतील. आणि ते आजार म्हणजे दारिद्र्य, अज्ञान आणि रोगराई. टू बिल्ड अप. आणि जेव्हा हे रोग संपुष्टात येतील, जेव्हा दारिद्र्य, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि डिसीज म्हणजे रोग, जेव्हा हे आजार संपुष्टात येतील, तेव्हा टू बिल्ड अप अ प्रॉस्परस डेमोक्रेटिक अँड प्रोग्रेसिव्ह नेशन, तेव्हा आपण एका चांगल्या लोकशाहीवादी आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतीशील राष्ट्राची बांधणी करू शकू. आणि जेव्हा भरभराट म्हणजे ज्या देशामध्ये लोकशाही आणि प्रगतीची भरभराट असेल त्या देशामध्ये म्हणजे कशी होईल तर वी शुड हॅव क्रिएट सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स विच विल एन्श्युअर justice and fullness of life to every man and woman. मग आपल्याला काय करावं लागेल? If we want to bring freedom and responsibilities as well as what we can say opportunity to the common man, to the peasants and workers, then we have to fight against poverty, we have to fight against ignorance, and we have to fight against disease, and after that we will build up a prosperous, democratic and progressive nation. आणि जर या सगळ्या रोगांबद्दल, अज्ञानाबद्दल, सोबतच दारिद्र्या विरुद्ध आपण लढलो तर निश्चितपणे आपण एका लोकशाहीवादी आणि प्रगतीशील राष्ट्रांची निर्मिती आपण करणार आहोत, बांधणी आपण करणार आहोत. अँड फॉर दॅट वी हॅव टू क्रिएट सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. आणि जर आपल्याला प्रगतीशील आणि लोकशाहीवादी राष्ट्राची निर्मिती किंवा बांधणी करायची असेल तर मात्र आपल्याला वी हॅव टू क्रिएट सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. मग आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्थांची, वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती करावा लागेल, विच विल एन्श्युअर. आणि जेव्हा आपण सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्सची निर्मिती करू किंवा बांधणी करू, देन आफ्टर दॅट those institutions will ensure justice and fullness of life to every man and woman. आणि जेव्हा आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्थांची निर्मिती करू, त्या संस्थांच्या माध्यमातून मग आपल्याला दॅट इन्स्टिट्यूशन्स विल एन्श्युअर जस्टिस अँड फुलनेस ऑफ लाईफ. मग त्या संस्था, त्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संस्था आपल्याला न्याय देतील, म्हणजे खात्रीशीर न्याय देतील, अँड फुलनेस ऑफ लाईफ टू एव्हरी मॅन अँड वुमन. आणि प्रत्येक माणसाला म्हणजे दॅट इन्स्टिट्यूशन्स विल डेफिनेटली एन्श्युअर द फुलनेस ऑफ लाईफ, म्हणजे म्हणजे जीवन जगण्याचं, जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचं प्रत्येक माणसाला त्या इन्स्टिट्यूशन्स कडून खात्री मिळेल. कोणावरही अन्याय होणार नाही, म्हणजे न्याय आणि जीवन जगण्याचं स्वातंत्र्य ह्या इन्स्टिट्यूशन्स आपल्याला अवेलेबल करून देतील असं पंडित नेहरूंना सांगायचं आहे. आय होप दॅट यू अंडरस्टँड इट, यू अंडरस्टूड इट. ओके, वी विल मूव्ह फर्दर. वी हॅव हार्ड वर्क अहेड. आणि if we want to build up a progressive and democratic nation, then we have to create social, economic and political institutions so that we will ensure justice and fullness of life. Okay, and for that thing we have work hard ahead. There is no resting for any one of us till we redeem our pledge in full, till we make all the people of India what destiny म्हणजे दैव किंवा नसीब, intended them to be. इंटेंड म्हणजे कल असणे. We are citizens of a great country on the verge. वर्ज म्हणजे काठावर असणे. The limit beyond. On the verge of bold advance. Advance म्हणजे प्रगती. Bold म्हणजे धीट, धाडसी. And we have to live up to that high standard. All of us, to whatever religion we may belong, are equally the children of India with equal rights, privileges and obligations. Rights म्हणजे अधिकार, privilege म्हणजे अधिकार आणि obligations म्हणजे बंधन. We cannot encourage communalism. Communalism म्हणजे जातीवाद म्हणू आपण त्याला, or narrow mindedness.
For no nation can be great whose people are narrow in thought or in action. Communalism means loyalty and commitment to the interest of your own ethnic group rather than to society as a whole. म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना ज्याला म्हणू आपण फेवर करणे. तर पुढे पंडित नेहरू सांगतात की वी हॅव वर्क हार्ड अहेड. आपल्याला पुढे खूप कष्टाचे काम करायचे आहे, खूप मेहनत करायची आहे. देयर इज नो रेस्टिंग फॉर एनी वन ऑफ अस टिल वी रिडीम अवर प्लीज इन फुल. अँड देयर इज नो रेस्टिंग टाइम, देयर इज नो रेस्टिंग पिरियड फॉर एनी वन ऑफ अस. आपल्यापैकी म्हणजे जर आपल्या आता आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, परंतु ज्या प्रतिज्ञा आपण घेतलेल्या होत्या त्या प्रतिज्ञा जर आपल्याला प्रत्यक्षात आणायच्या असतील तर आपल्याला देयर इज नो रेस्टिंग फॉर एनी वन ऑफ अस. आपल्या कोणालाच शांततेनं किंवा आरामात राहता येणार नाही. जर आपल्याला आपल्या राष्ट्राची भरभराट करायची असेल, एक चांगलं राष्ट्र म्हणून आपल्या राष्ट्राला उदयास आणायचं असेल तर आपल्याला मात्र कठीण परिश्रम करावे लागतील. आपल्या कोणालाच आराम करता येणार नाही. टिल वी मेक ऑल द पीपल ऑफ इंडिया व्हॉट डेस्टिनी इंटेंडेड देम टू बी. आणि तोपर्यंत आपल्याला भारतातील लोकांना म्हणजे स्वस्थ बसू द्यायचं नाही, कोणीही स्वस्थ बसायचं नाही. आपण कठीण परिश्रम घ्यायची आणि भारतातील लोकांना आपल्याला हेच सांगायचं आहे की धिस इज अवर डेस्टिनी. हेच आपल्या दैवात आहे किंवा नशिबात आहे. वी आर सिटीजन्स ऑफ अ ग्रेट कंट्री ऑन द वर्ज ऑफ बोल्ड ऍडव्हान्स. अँड वी ऑल आर द सिटीजन्स ऑफ अ ग्रेट कंट्री. आपण सर्व त्या महान अशा राष्ट्राचे नागरिक आहोत. अँड दॅट कंट्री इज ऑन द वर्ज ऑफ बोल्ड ऍडव्हान्स. आणि ते राष्ट्र म्हणजे आता बोल्ड ऍडव्हान्स म्हणजे साहसी प्रगती करण्याच्या किंवा धाडसी प्रगती करण्याच्या काठावर उभं आहे. त्या महान राष्ट्राचे आपण नागरिक आहोत. अँड वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट हाय स्टँडर्ड. अँड वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट हाय स्टँडर्ड. आणि आपण त्या हाय स्टँडर्ड नुसार आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. All of us, just a minute, let me admit some students as they are waiting. All of us, to whatever religion we may belong, are equally the children of India with equal rights, privileges and obligations. Means all of us, to whatever religion we may belong. म्हणजे आपल्यापैकी आपण सगळे, आपल्या सगळ्यांचा कदाचित वेगवेगळा धर्म असेल, whatever religion we may belong, but we are equal. We are equally the children of India. म्हणजे आपण वेगवेगळ्या धर्माचे असू, आपण हिंदू असू, मुस्लिम असू, शीख, ईसाई, बौद्ध, ख्रिश्चन किंवा ज्या कोणत्या धर्माचे आपण असू, but we are equally the children of India with equal rights, privileges and obligations. म्हणजे आपण ज्या कोणत्या धर्माचे असू, परंतु इथं आपल्याला धर्म विसरावा लागणार आहे. इथं आपण सर्वात अगोदर या भारत मातेचे सुपुत्र आहोत. आपण या भारत मातेचे लहान मुलं आहोत किंवा लेकरं आहोत. आणि आपल्या सगळ्यांनाच, आपण कोणत्याही धर्माचे असू, आपल्या सगळ्यांनाच समान अधिकार आहेत आणि समान बंधनं, समान हक्क आहेत आणि समान बंधनं आपल्यावर आहेत. वी कॅनॉट एनकरेज कॉम्युनलिझम. आणि इथं आपण वी कॅनॉट एनकरेज कॉम्युनलिझम. आपण कोणत्याही जातीचा द्वेष करणार नाही किंवा कोणत्याही जातीला फेवर करणार नाही. और नॅरो माइंडेडनेस किंवा आपण वी कॅनॉट एनकरेज कम्युनलिझम और नॅरो माइंडेडनेस किंवा आपण ज्याला म्हणू आपण नॅरो माइंडेडनेस म्हणजे ज्याला म्हणतो आपण संकुचित विचारांच्या वृत्तीला आपण कधीही एनकरेज करणार नाही. फॉर नो नेशन कॅन बी ग्रेट whose people are narrow in thought or in action. कारण की if we encourage narrow mindedness, then there is no such nation which can be great whose people are narrow in thought or in action. म्हणजे असं कोणतंच राष्ट्र नाही ज्या राष्ट्राचे लोक नॅरो माइंड असतील किंवा नॅरो इन थॉट अँड ऍक्शन म्हणजे संकुचित विचारांचे असतील तर असं कोणतंही राष्ट्र महान नसते किंवा प्रगती करू शकत नसते. त्यामुळे आपण इथं वी कॅनॉट एनकरेज कम्युनलिझम और नॅरो माइंडेडनेस. म्हणून इथं आपण कोणत्याही धर्माला एनकरेज करणार नाही किंवा नॅरो माइंडेडनेसला म्हणजे संकुचित विचारांना थारा देणार नाही. टू द नेशन्स अँड पीपल्स ऑफ द वर्ल्ड
we send greetings and pledge ourselves to cooperate with them in furthering peace, freedom, and democracy. Further, Pandit Nehru stated in his speech that to the nations and peoples of the world, we send greetings आणि संपूर्ण राष्ट्रांच्या लोकांना, संपूर्ण जगातील राष्ट्रांच्या लोकांना आपण ग्रीटिंग्स पाठवणार आहे. ग्रीटिंग्स म्हणजे शुभेच्छा पाठवणार आहे, शुभेच्छांचे संदेश पाठवणार आहे. अँड प्लेज अवर सेल्फ टू कोऑपरेट विथ देम इन फर्दरिंग पीस, फ्रीडम अँड डेमोक्रेसी. म्हणजे आपण या पूर्ण जगातील लोकांना फक्त संदेश म्हणजे शुभेच्छा संदेशच पाठवणार नाही, तर आपण एक प्रतिज्ञा घेणार आहे. We pledge ourselves to cooperate with them in furthering peace, freedom and democracy. म्हणजे आपण त्यांना शुभेच्छाच पाठवणार नाही, तर आपण एक शपथ घेणार आहे. ती शपथ अशी असेल की संपूर्ण जगातील लोकांना आपण शांतता, स्वातंत्र्य आणि लोकशाही या जगामध्ये नांदण्यासाठी आपण त्यांना कोऑपरेट करणार आहे. कोऑपरेट म्हणजे सहकार्य करणार आहे आणि ती सहकार्य करण्याची आपण आज शपथ घेणार आहोत. And to India, our much loved motherland, and to India आणि आपल्या भारताला our much loved motherland म्हणजे भारतासाठी किंवा आपल्यासाठी जो भारत देश आहे, our much loved motherland. आपण आपल्या मातृभूमीवर खूप प्रेम करतो आहे. That is our much loved motherland. The ancient, प्राचीन, the eternal म्हणजे चिरकाल, and the ever new, we pay our reverent homage. Reverent म्हणजे respectful homage. And we bind ourselves afresh to her service. Jai Hind. And now he concludes his speech. Pandit Jawaharlal Nehru here concludes his speech, and in the last para he stated, and to India आणि आपल्या भारत मातेसाठी our much loved motherland. जो भारत आपण म्हणजे खूप प्रेम करतो आपल्या मातृभूमीवर, तर ती मच लव्ड मदरलँड आहे. म्हणजे आपल्याला प्रिय असलेली मातृभूमी आहे. द एन्शियंट, प्राचीन, द इटर्नल अँड द एव्हर न्यू. आणि ती भारत भूमी म्हणजे प्राचीन आहे, इटर्नल म्हणजे चिरकाल टिकणारी आहे, अँड द एव्हर न्यू आणि आपल्यासाठी नवीन नवीन वाटणारी मातृभूमी, आपल्याला प्रिय असणारी मातृभूमी म्हणजेच आपला भारत देश आहे. We pay our reverent homage and we bind ourselves afresh to her service. आणि म्हणून आम्ही आमचा आदर आमच्या देशाप्रती व्यक्त करतो. and we at the same time we bind ourselves afresh to her service. आणि एवढंच नाही, आम्ही आमचा आदर तर आमच्या मातृभूमी प्रती व्यक्त करतो, आणि एवढंच नाही तर आम्ही इथं शपथ घेतो की आम्ही आमच्या भारत मातेच्या रक्षणासाठी किंवा सेवेसाठी नेहमी सदैव तत्पर असू. जय हिंद असं म्हणून पंडित नेहरू त्यांचं भाषण संपवतात. बघा, प्रश्न उत्तर बघू आपण आता. आय विल नाउ फर्स्ट ऑफ ऑल आय विल एंड माय लेक्चर हियर. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. ओके, थँक यू.